महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 2020 आणि 21 मध्ये घडलेल्या प्रसंगावर कुरघोडी खेळत असं काहीही घडलं नसल्याचं म्हटल्याने आदित्य ठाकरे रागावले आणि त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर भडकले. सन 2021 आणि 22 मध्ये घडलेल्या प्रसंगावर जर प्रश्न उपस्थित केले तर कोणीही तोडगा काढण्यास असमर्थ आहेत. आम्हाला बोलू दिलं जात नाही. प्रश्नांना कशा प्रकारे वाचा फोडायची आम्हाला अधिवेशनात डावललं जातंय असं त्यांनी म्हटलंय. कायदेशीर ज्ञान दाखवत की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन कडे एक शब्द काय म्हणलं, अबॅन्डन्ड रिस्पॉन्स, अबॅन्डन्ड रिस्पॉन्सिबिलिटी, कलेक्टिव्ह अबॅन्डन्ड प्रिकॉशन, अबॅन्डन्ड बोलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि आम्ही घाबरून खाली बसतो. तर अध्यक्ष महोदय, आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत. आम्ही आमचा बाप भले कोलाब्यात नसेल, कुठेतरी गावी जन्माला आला असेल, पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो. पण कळणार. शशी थरूर पण आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल, याचा अर्थ पाठवा म्हणून. कारण का जीपॅट वगैरे काही येत नाही, ते चॅट जीपीटी मध्ये होतो, अर्थच कळत नाही. अबॅन्डन्ड क्वेश्चन काहीतरी. पण एखाद्या सरकारचं पाप अध्यक्षांनी लपवण्यासाठी ज्या काही कोलांट्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतायत ते अध्यक्ष का करतायत? या सभागृहाची गरिमा टिकली पाहिजे. या सभागृहाचं मूल्यांकन कमी होता कामा नये. हे सभागृह महाराष्ट्राची इज्जत इब्रत राखणार आहे. तिथेच महाराष्ट्राच्या एकंदर चारित्र्यावरती, त्याच्या राजकीय चारित्र्यावरती, कर्तृत्वावरती बलात्कार होतोय. मला दिसत नाही? मला दिसत नाही अध्यक्ष महोदय? आणि मग अध्यक्ष महोदय, आता तरी सुधरा, आता तरी मर्यादेचं पालन करा. केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली 4-2 कर्म होतात. म्हणून जर तुम्ही सभागृह चालवणार असाल तर महाराष्ट्राला तुम्ही चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहात. अनेक वेळेला सभागृहातून वॉकआउट याच कारणासाठी केलं होतं की विरोधकांना बोलू दिलं जाते आणि मंत्री उत्तर द्यायला उपस्थित. आमचे माईकच सुरू नसतात. अर्ध्या वेळी आपण पाहिलं असेल, आम्ही जेव्हा हरकत घेतो, पॉईंट ऑफ प्रोसिजर विचारतो, ते होत नाही. आमचं ऑफिस असून दिलेलं नाहीये. मुख्य गोष्ट हीच आहे की हुकुमशाही चाललेली आहे आणि नुसतं आम्हाला सगळंच माहिती आणि आम्हीच सगळं चालू शकतो या थाटात सगळं चाललंय. पण हे सगळं होत असताना मी परत एकदा विचारतो, जर मुख्यमंत्री स्वतः वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी, कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे. ज्या मंत्र्यांना, जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ, बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही. त्यांच्या खात्यांचा नेहमी वाटप होतो. राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांचा खात्याचा वाटप केला जातो आणि ठराविक अधिवेशन मंत्री हे नेमले जातात. मुळात प्रश्न हाच आहे की एका बाजूला आपण पाहत असाल मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात. अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते. आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो, पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असते. पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहे, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, एकनाथ मिंदे, हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केलं जातं. आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं. हे खोटं आहे. कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही. कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता. आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते, कधी कधी त्यांनी उत्तरं दिली, कधी कधी आम्ही उत्तरं दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे, त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड करतो. आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला. पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, ते सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात. त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं. हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो. आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी
खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते. ते रेकॉर्डवरनं काढावं, उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.